फक्त 1 किलोच्या स्ट्रॉबेरी केकमध्ये इतका सुंदर लुक, रॉयल लुक कसा आणला? हा कस्टमाइज बर्थडे केक पाहिल्यावर तुम्हीसुद्धा म्हणाल की हा तर बेकरीसारखा नाही, त्याहून अतिशय सुंदर आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेपमध्ये प्रोफेशनल टिप्स शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण 1 किलोचा सुंदर कस्टमाइज स्ट्रॉबेरी बर्थडे केक. या केकमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर, स्मूथ फिनिश, लॅव्हेंडर डिझाईन, गोल्डन बॉल्स, बटरफ्लाय डेकोरेशन आणि हॅपी बर्थडे टॉपर वापरणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या ह्या ब्युटिफुल केकला. आणि व्हिडिओमध्ये बघताशी मी तुम्हाला कळालं असेल तो किती रॉयल लुक त्याला मिळालेला आहे, तुम्ही बघू शकता. चला तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी सर्वात प्रथम इथे यूज करणार आहे प्रीमिक्स. तुम्ही कोणतेही इथे कंपनीचं प्रीमिक्स यूज करू शकता. तर त्यासाठी आपण 1 किलोचा स्पॉन्ज बनवून घेणार आहे. त्यासाठी आपण इथे प्रीमिक्स यूज करणार आहे. ॲज युज्युअल 340 ग्रॅम प्रीमिक्स मी इथे यूज करणार आहे. आणि 5 टेबलस्पून ऑइल इथे मी यूज करणार आहे. 5 टेबलस्पून इथे मी यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे बघा, आता आपले 5 टेबलस्पून ऑलमोस्ट झालेले आहे. तर त्यानंतर आपण इथे पाणी ॲड करणार आहोत. हे बघा, मी फुल ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि आता थोडं करून आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. एकदम आपल्याला पाणी इथे ॲड करून घ्यायचं नाही, आपल्याला घाई करायची नाही. थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला व्यवस्थित असं विस्करच्या साहाय्याने आपल्याला विस्क करत राहायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर मी इथे आता अर्थात आपला हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे, त्यामुळे मी इथे स्ट्रॉबेरी इसेन्ससुद्धा ॲड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही. हे बघा, आपल्याला पाऊण ग्लास ऑलमोस्ट इथे पाणी लागलेलं आहे, यूज केलेलं आहे आपण. तुमच्या प्रीमिक्सप्रमाणे पाणी कमी जास्त इथे लागू शकतं. काही प्रीमिक्स असे असतात ना ज्यामध्ये पाणी थोडंसं जास्त लागतं. काही प्रीमिक्समध्ये पाणी थोडंसं कमी वापरलं तरीही चालतं. तर मी इथे यूज केलेलं आहे पाऊण ग्लास. मला इथे कंप्लीट पाऊण ग्लास एवढं पाणी मला इथे लागलेलं आहे. त्यानंतर आपण टीन रेडी करून घेऊया. त्यामध्ये बटर पेपर ॲड करून मी त्यामध्ये हे आपलं बॅटर अप्लाय केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला टॅप करायचं आहे ॲज युज्युअल. चला तर आपण आता टॅपिंग केल्यानंतर जाऊया आपल्या OTGकडे. तो मी प्रीहीट करून घेतलेला आहे 10 मिनटासाठी, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण इथे हे बघा, मी इथे टायमर सेट करणार आहे 30 मिनिटचा. आपण अधूनमधून बघणारसुद्धा, चेकसुद्धा करणार आहोत, तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण चेक करून बघूया आपला केकचा बेस रेडी झालेला आहे की नाही. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या केकला. हे बघा, आपली स्टिक आहे ती व्यवस्थित क्लीन बाहेर आलेली आहे, म्हणजेच आपला केकचा बेस हा परफेक्टली बेक झालेला आहे. चला तर आता आपण साईडला ठेवूया. आणि आता आपण घेऊया क्रीम. तर इथे आपण क्रीम घेतलेली आहे, ती आपण व्यवस्थित बीटरच्या साहाय्याने बीट करून घेणार आहोत. मी इथे क्रीम यूज करणार आहे 500 एवढी. चला तर व्यवस्थित आपण फेटून घेऊया. जोपर्यंत सॉफ्ट पिक्स येत नाही तोपर्यंत आपण बीट करणार आहोत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सॉफ्ट पिक्स इथे आलेले आहेत. तर आपली क्रीम आता ही रेडी आहे. आणि हे बघा, बाऊल उलटा जरी केला ना तरीही आपली क्रीम पडत नाही. तर आपली क्रीम आता रेडी आहे. चला तर आपण ही सुद्धा साईडला ठेवूया. आणि आता पुढच्या प्रोसेसकडे आपण वळणार आहोत. आता आपण घेऊया एक बाऊल. आणि आता आपण थोडीशी क्रीम काढून घेऊया दुसऱ्या बाऊलमध्ये, बिकॉज आपल्याला कलर मिक्स करायचा आहे. त्यामुळे मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी थोडीशी क्रीम सेपरेट केलेली आहे. आणि त्यामध्ये ॲड करणार आहे आता हा स्ट्रॉबेरी इसेन्स. आणि आता स्ट्रॉबेरी केक आहे म्हणून आपण इथे कलरसुद्धा ॲड करणार आहोत. मी इथे पिंक कलर ॲड करून घेतलेला आहे. आणि आपण आता बीट करून घेऊया, व्यवस्थित कलर मिक्स करून घेऊया. मला थोडासा लाईट वाटला, मी त्यामुळे आणखी थोडासा ॲड करून घेतलेला आहे. खरं तर स्ट्रॉबेरी केक आहे म्हटल्यानंतर स्ट्रॉबेरीचा कलर जसा असतो ना तसा जर बनवला थोडासा डार्क तर खूपच खुलून दिसतो आपला केक. क्रीमसुद्धा खूप छान दिसते आणि केकसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो.
मला अजूनही कमी वाटतो, त्यामुळे मी आणखी थोडासा 1 ड्रॉप इथे ॲड करणार आहे आपला पिंक कलर. हे बघा. आणि आपण आता व्यवस्थित पॅच्युलाच्या हेल्पने क्लीन करून घेऊया. हे बघा किती सुंदर सॉफ्ट अशी आपली क्रीम इथे रेडी झालेली आहे. चला तर साईडला ठेवूया आणि आता आपण घेऊया आपला केक. आणि हा थंड झाल्याशिवाय आपल्याला डिमोल्ड करायचा नाही. इथे व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेला आहे त्यामुळे. आणि आता त्यानंतर एजेस आपण लूज करून घेणार आहे नाईफच्या हेल्पने. बघू शकता किती सॉफ्ट आणि फ्लफी आपला केकचा बेस तयार झालेला आहे आणि हाईटसुद्धा किती सुंदर आलेली आहे बघा. आणि आता हा डोम शेप जो आलेला आहे ना, तो आपण आता व्यवस्थित कट करून घेऊया. आणि त्यानंतर आपण आता 3 लेअरमध्ये डिवाईड करणार आहोत आपला केकचा स्पंज. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्वात प्रथम एका नाईफने, एक धारदार नाईफने आपण कट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर हा मोठा जो नाईफ असतो ना, त्याने आपण व्यवस्थित अशा लेयर्स बनवून घेणार आहोत. किंवा तुम्ही धाग्याने सुद्धा बनवू शकता ह्या. ॲक्च्युली जर तुम्ही बिगिनर्स असाल ना, तर तुम्हाला धाग्याने बनवलं तर जास्त सोयीस्कर जाईल. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आपल्या 3 लेयर्स आपल्या कंप्लीट झालेल्या आहे, व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत. चला तर आपण हेही साईडला ठेवूया आणि घेऊया आपला केक बनवण्यासाठी असा केक बोर्ड. त्यावरती थोडीशी क्रीम अप्लाय करूया. आणि आपण हे सिरप इथे रेडी करून घेतलेला आहे. आणि त्या सिरपमध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स पण आपण ॲड केलेले आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण ठेवलेला आहे आपला केकचा सर्वात खालची लेयर. त्यानंतर आपण व्यवस्थित असं स्ट्रॉबेरी सिरपने मॉइस्ट करून घेणार आहे आपली ही सर्वात खालची लेयर. आणि त्यानंतर सो दॅट आपला केक जास्त फ्रेश आणि ज्युसी राहील. आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आपण रेडी केलेली व्हिपिंग क्रीम. फ्रेश स्ट्रॉबेरी क्रश आपण स्प्रेड करून घेणार आहोत त्यावरती. त्यामुळे प्रत्येक बाईटमध्ये स्ट्रॉबेरीची भन्नाट चव येते. आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर आपण ठेवणार आहोत दुसरी लेयर. पुन्हा तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हा जो गॅप आहे ना, तो मेंटेन करण्यासाठी आपण अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून तिथे आपण क्रीम अप्लाय करणार आहोत. सो दॅट तो गॅप जो आहे ना, तो मेंटेन होतो आणि आपली हाईटसुद्धा आपल्या केकला खूप सुंदर येते आणि खूप टॉल पण दिसतो आपला केक त्यामुळे. आणि त्यानंतर आपण सिरपने मॉइस्ट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा आपण आपली क्रीम अप्लाय करणार आहोत. त्यानंतर अगेन क्रश इथे अप्लाय करणार आहोत. सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आता आपण जी सर्वात वरची जी टॉपची लेयर आहे ती आपण प्लेस करणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही आता आपण संपूर्ण केकला क्रम कोट देऊन, हे बघा क्रम कोट करून घेऊया. आता वरच्या लेयरला सुद्धा अशा प्रकारची क्रीम आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण क्रम कोट करून घेऊया व्यवस्थित आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया. सो दॅट आपली फायनल फ्रोस्टिंग जी असते ना, ती अतिशय परफेक्ट येते त्यामुळे. आणि आपण ठेवूया आता हा फ्रीजमध्ये. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. हे बघा, जी आपली क्रीम आपण ठेवलेली होती साईडला, त्यातली सुद्धा मी अर्धी क्रीम इथे यूज केलेली आहे. हे बघा दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली. हे बघा 2 बाउलमध्ये वेगवेगळी हाफ क्रीम मी इथे केलेली आहे. तुम्ही सुद्धा असे सेपरेट करून घेऊ शकता. आणि आता या केकची खरी ब्युटी सुरू होते बरं का. लव्हेंडर कलर क्रीमने, जो आपल्याला लव्हेंडर कलर आणि व्हाईट कलर, ॲक्च्युली मला कस्टमरने फोटो सेंड केला होता आणि सांगितलं होतं की अगदी सेम टू सेम केक बनवा. खाली लव्हेंडर कलर आणि
वरती व्हाईट कलरचं असं कॉम्बिनेशन होतं आणि अतिशय सुंदर दिसत होता केक. त्यामुळे मी वरती आता बघू शकता तुम्ही, वरती व्हाईट केक आहे ऑब्वियसली, त्यामुळे आपण व्हाईट केक व्हिपिंग क्रीम आपण इथे अप्लाय करून घेणार आहोत अशा पद्धतीने. हे बघा, अतिशय छान असा आपला केक दिसणार आहे. वरती मी अशी व्यवस्थित अशी अप्लाय करून घेणार आहे आणि जोपर्यंत आपली फ्रोस्टिंग व्यवस्थित होत नाही, फिनिशिंग व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत आपण हे करत राहणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण पॅचूला प्लेन ठेवून आपण क्रीम प्लेन करून घेणार आहोत आणि त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम फिल करून आपण अशा पद्धतीने क्रीम अप्लाय करणार आहोत. जर अशा पद्धतीने केली ना, एकदम व्यवस्थित ब्लेंड होते आपली क्रीम आणि अतिशय सुंदर लुक येतो आणि जास्त क्रीम पण यूज करावी लागत नाही. जास्त क्रीमीसुद्धा केक आपला वाटत नाही. तुम्हाला जर आणखी कमी जर क्रीम इथे यूज करायची असेल तर पायपिंग बॅगचं जे होल आहे ते छोटं तुम्ही करू शकता. आणि आता आपण दुसरा बाउल घेणार आहोत. त्यामध्ये जी क्रीम होती ना व्हाईट, त्यामध्ये आपण लव्हेंडर कलर ड्रॉप यूज करणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. बघा, बिकॉज आपल्याला लव्हेंडर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन बनवायचं आहे. तीसुद्धा आपण पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेऊन अशा पद्धतीने आपण क्रीम अप्लाय करणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अजून तर आपली फिनिशिंग पण झालेली नाही तरीही इतका सुंदर दिसतो तो कलर. हे बघा. चला तर आता आपण आपलं स्क्रॅपर जे आहे ना, त्याने आपण व्यवस्थित असं प्लेन करून घेऊया. बिलीव्ह मी गाईज, अतिशय सुंदर हा कलर दिसतो आणि कॉम्बिनेशन तर एकदम भन्नाट असते ह्या दोन्ही कलरचं. बघू शकता किती सॉफ्ट आणि प्लेन अशी आपली फिनिशिंग होत आहे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण करत राहणार आहे. इथे शेवटी फिनिशिंग खूप मेन असते आणि खूप मॅटर करते, त्यामुळे आपल्याला घाई करायची नाही इथे कुठल्याही प्रकारची. खरं तर गाईज, मला इथे थोडीशी क्रीम कमी वाटली, त्यामुळे मी आणखी थोडीशी क्रीम इथे पायपिंग बॅगमध्ये ॲड करून घेतली आणि पुन्हा अशा पद्धतीने क्रीम तिथे अप्लाय केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता आपण व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत. वाव, लवली. बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन ब्लेंडिंग किती सुंदर झालेलं आहे. आणि आपण आता डिझाईन बनवूया. हे अशा प्रकारचं स्क्रॅपर येतं बरं का मार्केटमध्ये, ते तुम्ही आणू शकता. ह्यामध्ये खूप व्हरायटी राहतात. माझ्याकडे हे आहे अवेलेबल, त्यामुळे मी त्याने करणार आहे. आणि आता आपण जो केकचा बोर्ड आहे ना, तो आपण क्लीन करून घेऊया टिश्यू पेपरने. हे बघू शकता. आणि आता आपण छानपैकी इथे डिझाईन बनवणार आहोत. हे बघा, तुम्हाला आवडेल त्या प्रकारचे तुम्ही इथे डिझाईन बनवू शकता. आणि इम्पॉर्टंट एक गोष्ट अशी आहे गाईज, ती मला इथे शेअर करावीशी वाटेल, की जर तुम्ही बिगिनर असाल ना, तर ही जे फ्लावर वगैरे डिझाईन बनवतो आपण, त्यासाठी क्रीम सर्वात शेवटी बीट करा आणि त्यानंतर अशी डिझाईन बनवा. सो दॅट व्यवस्थित अशी डिझाईन आपली रेडी होते. हे बघू शकता तुम्ही. आपल्याला इथे फ्लावर्स बनवायचे होते, ते आपण बनवून घेतलेले आहे. आता मी इथे अशा प्रकारची डिझाईन पण बनवणार आहे. इनफॅक्ट ही डिझाईन जी मी आत्ता बनवत आहे ती फोटोमध्ये नव्हती, बट मला असं वाटलं की ही जर डिझाईन मी तिथे अप्लाय केली तर केक अधिकच सुंदर दिसेल, रॉयल लुक येईल, म्हणून मी इथे ही डिझाईन अप्लाय करत आहे. तुम्ही बघू शकता. आणि खरंच गाईज, ह्या डिझाईनमुळे खूपच रॉयल लुक आलेला आहे केकला. आणि आपण अशा पद्धतीने खालीसुद्धा डिझाईन बनवून घेणार आहोत. आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता, सो दॅट त्यामुळे आपला केक असा टॉल पण दिसतो आणि खूप हेवीसुद्धा दिसतो, खूप मोठासुद्धा आपला केक दिसतो. त्यामुळे कस्टमरसुद्धा खूप हॅप्पी होतात. बघू शकता, अशा पद्धतीने मी डिझाईन बनवली. तुम्हाला हवी ती डिझाईन इथे तुम्ही बनवू शकता. हे बघा. आणि आता आपण इथे पानांची डिझाईन बनवून घेणार आहे. त्यासाठी आपण व्हाईट क्रीममध्ये थोडासा ग्रीन कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि तो मिक्स केल्यानंतर हा कलर आपला रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये आपण फिल करून पानांचं एक नोझल येतं, ते नोझल यूज करून आपण अशा पद्धतीचे पानं
पानांची डिझाईन बनवून घेऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे. बघा, आता तर अतिशय सुंदर लुक आलेला आहे आपल्या केकला. हे बघा, आपले फ्लावर झाले, पानं झाले. आता आपण थोडीशी गार्निशिंग करूया. हे अशा पद्धतीचे जे गोल्डन बॉल्स होते मी इथे स्प्रिंग यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे. तुम्ही इथे दुसरा कोणताही यूज करू शकता, बट फोटोमध्ये ह्याच कलरचे बॉल्स होते त्यामुळे मी अशा पद्धतीचे बॉल्स इथे यूज केलेले आहे. आणि त्यानंतर हे पर्ल जे असतात ना, पर्ल मोती, ते सुद्धा मी इथे केकवरती जे आपण फ्लावर्स बनवलेत ना, त्या फ्लावर्सवरती मी इथे सेंटरला अप्लाय करणार आहे. माय गॉड, अतिशय सुंदर त्या मोतींमुळे जो फ्लावर्स आहे ना त्याला लुक आलेला आहे. आणि आता आपण केक ठेवूया सेटिंगसाठी फ्रीजमध्ये. आणि तोपर्यंत आपण घेऊया फॉन्डंट वर्क. हे अशा पद्धतीचं बर्थडे गर्लचं नाव होतं श्रीनिधी. तर अशा पद्धतीने आपण हे फॉन्डंटने हे नाव तयार करून घेणार आहोत. आणि त्यानंतर हे बघू शकता फॉन्डंटचे कटर्स येतात, नेम कटर्स, ते तुम्ही इथे यूज करून अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकारचे नाव तयार करून घेऊ शकता. ह्या बर्थडे गर्लचं श्रीनिधी नाव होतं, तर मी अशा पद्धतीने हे नाव बनवलेलं आहे. त्यानंतर त्या फोटोमध्ये अशा गोल्डन कलरचं नाव होतं तिचं, तर त्यांना तसंच नाव अगदी हवं होतं, तोच कलर हवा होता, त्यामुळे मी इथे असा गोल्डन कलर बनवलेला आहे. हे बघून घ्या. अशा पद्धतीने अशी एक गोल्डन डस्ट येते, अशी एक पावडर असते गोल्डन कलरची, ती घ्यायची आहे. आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल मिक्स करून अशा पद्धतीने आपण शेडिंग देऊ शकतो, कलर देऊ शकतो. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे, एकदम परफेक्ट. चला तर आपलं नावही रेडी झालेलं आहे इथे, बर्थडे गर्लचं श्रीनिधी म्हणून. हे आपण आता साईडला ठेवूया आणि आपला केक फ्रीजमधून बाहेर काढूया. हे बघा, जे नाव आपण रेडी करून घेतलेलं होतं ते आपण इथे प्लेस करूया अशा पद्धतीने. आता आपण बटरफ्लाय टॉपर्स लावू. हे बटरफ्लाय टॉपर्स लावल्यानंतर, डेकोरेशन केल्यानंतर खूप एलिगंट आणि प्रीमियम लुक देत आहे आपला केक. वाव, किती सुंदर दिसतो हा स्ट्रॉबेरी बर्थडे केक ना. लव्हेंडर, व्हाईट आणि गोल्ड कलर कॉम्बिनेशनमुळे हा केक खूप प्रीमियम दिसतो आहे. बघा तर ते डेकोरेशनमुळे किती सुंदर रॉयल लुक आलेला आहे. ते बटरफ्लायज, ते फ्लावर्स, ते गोल्डन बॉल्स, त्यानंतर बर्थडे, हॅपी बर्थडे, ते टॉपर, अँड मोस्ट इम्पॉर्टंट ते गोल्डन बॉल्स, फॉक्स बॉल्स म्हणतात त्याला, आणि ते श्रीनिधी नाव. तर अतिशय प्रीमियम आपला लुक आलेला आहे आपल्या केकला. आणि ते कलर कॉम्बिनेशन, तो वाक्या बात आहे, भन्नाट केक आपला इथे रेडी झालेला आहे बर्थडेसाठी. असा तर केक अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला हा केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा सुंदर केक ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, टेक केअर.